राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रत्ननिधी चॅरिटेबल संस्था आणि आपलं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आज नेत्ररोग तपासणी आणि मोफत चष्मा वाटप हा कार्यक्रम आपण या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये घेतलेला आहे। या ठिकाणी 1ली ते 12वी हे जे मुलं आहेत यांचे डोळे तपासण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। बऱ्याच वेळ असं होतं की मुलांच्याही लक्षात येत नाही की नेमकं त्यांच्या डोळ्याला काही त्रास आहे का। वाचन करत असताना, अभ्यास करत असताना काही डोळ्यातून पाणी येणं, त्यांचे डोळे दुखणं, डोळ्यामध्ये जळजळ होणं, असे बरेच सारे प्रकार असतात आणि हे अर्ली स्टेज असतो चष्मा लागण्यासाठी। त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच साऱ्या वेळेस पालकांच्या किंवा विद्यार्थ्याच्या उशिरा असं लक्षात येतं की आपला डोकं बऱ्याच दिवसापासून दुखतंय आणि त्या ठिकाणी त्याला चष्मा लागलेला असतो। जे डॉक्टर त्याची तपासणी करून एसएलआर ह्या कंपनीचा आपण चष्मा मोफत हे देणार आहोत। आमचे मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर संतोषजी भोसले, सहसचिव उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करण्याचा विचार केला आणि ह्या उपक्रमामध्ये जवळपास जरीही डोळ्यावर कोणती शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तरीही 7.5 लाखापर्यंत मोफत उपचार त्या ठिकाणी होणार आहे। कार्यक्रमाच्या मागे ॲक्च्युली आमचे मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर संतोषजी भोसले, सहसचिव उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करण्याचा विचार केला आणि त्या विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी सुद्धा लक्ष द्यावं। जो कोण विद्यार्थी या ठिकाणी तक्रार करत असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या आईवडिलांना आणि शिक्षकांना कळवण्यात यावं की माझा असं डोळा दुखतोय। त्याच्यामुळे हा सार्वजनिक उपक्रमच ह्या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे। अगदी लहान 1-2 वर्षाच्या मुलांच्या हातातही आपण मोबाईल सर्रास पाहतोय। त्याच पद्धतीने आज शाळेत येणारे मुलंही स्क्रीन टाईम जास्त वाढवत आहेत। दिवसेंदिवस मोबाईल, यूट्यूब, गेम या पद्धतीने त्यांचा किंवा TV पाहणं या पद्धतीने त्यांचा स्क्रीन टाईम वाढतोय। त्यामुळं त्यांच्याही लक्षात येत नाही की आपला आज डोळं खराब आहे किंवा आपल्याला लांबचं दिसत नाही। ज्यावेळेस आपण टिपिकल त्यांना विचारतोय जवळचं दिसतंय का, लांबचं दिसतंय का, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतंय की आपल्या डोळ्याला हा प्रॉब्लेम आहे। त्यातून आपल्याला बऱ्याचशा मुलांना दिसण्याचा आजार, तिरळं पाहणं, लांबचं न दिसणं किंवा जवळचं न दिसणं अशा प्रकारचे आजार सापडत आहेत। त्याच्यातून आपण वेगवेगळ्या मुलांची तपासणी, त्यांचे नंबर काढणे, त्यांच्या चष्म्याकरता पुढं प्रोसेस करणं या पद्धतीचं आपण काम आज करत आहोत।